थंबनेल पाहून तुम्ही सुद्धा विचारात पडला असाल ना की मिक्सरच्या भांड्यामध्ये भेंडी घालून काय बनवणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भेंडी घालायची म्हणजे भेंडी चिकट चिवट तर होणारच, आणि चिकट चिवट असं काय बनवणार आहे तर ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. पण असा भन्नाट पदार्थ आपण बनवतोय की यापूर्वी कधी तुम्ही विचारसुद्धा केला नसेल आणि ही रेसिपी कुठे पाहिलीसुद्धा नसेल किंवा बनवलीसुद्धा नसेल. तर पहा, आपण इथे अजिबात धपाटे किंवा भाजी किंवा मग कोणताही पराठा असेल किंवा अगदी कटलेट वगैरे काहीही बनवणार नाही. तर पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे. पण रेसिपी खूप कमाल आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा आणि अगदी पाहुणेसुद्धा तुम्हाला विचारल्याशिवाय संपूर्ण रेसिपी राहणार नाहीत एवढी मला गॅरंटी आहे. तर जास्त विचार करण्याची काही गरज नाही, चला आपण बनवायला घेऊयात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर पहा, इथे आपण भेंडी मूठभर घेतलेली आहे आणि ही भेंडी पहा मूठभर घेतलेली. तर ही भेंडी स्वच्छ धुवून कपड्यानं पुसून घेतले. आता ही भेंडी पहा इथे मी कट करून घेतली आहे. त्याचा पुढचा आणि मागचा भाग काढून घेतला आहे. आणि पहा, इथे तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायचे त्या आकारामध्ये तुम्ही इथे करून घेऊ शकता. जास्ती बारीकसुद्धा कट करायची गरज नाही. आता इथे बघा, या पद्धतीने मी कट करून घेतली आहे. आता ही आपण मिक्सरच्या भांड्यात घातली आहे. झाकण लावून आपल्याला ऑन ऑफ करून अशा पद्धतीने थोडीशी फिरवून घ्यायची आहे पहा. आणि आपण ही ठेचूनसुद्धा घेऊ शकलो असतो खलबत्त्यामध्ये, पण खूप चिकट चिवट झाली असती आणि मग तितकीशी मजा आली नसती. तर त्यासाठी पहा इथे मिक्सरमधून फिरवून घेतली आहे, त्याच्यामुळे एकसारखी झालेली आहे आणि जास्त चिकट चिवट आपल्या हातालासुद्धा कुठे काही त्रास होत नाही. तर पहा, इथे आता आपण आलं लसूण पेस्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, पण माझ्याकडे नव्हती. तर मग पहा, इथे नसेल तरीसुद्धा इथे 4 लसूण पाकळ्या घेतलेत आणि इथे बघा 2 मिरच्या घेतलेत. आता ह्या लसूण पाकळ्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत किंवा मग अशा पद्धतीनं कट करून घ्यायच्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाहू शकता. अगदी बारीक चिरून घेतल्या ना तरीही चालतील. तर आता पहा, इथे मिरचीसुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला कढई ठेवायची गॅसवरती आणि 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. या 2 चमचे तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायचे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले की मग आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचावर पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरे तीळ आवर्जून घाला. पदार्थाला चव खूप छान येते आणि पदार्थ खात असताना दाताखाली आले की खूप छान टेस्ट लागते. आता पहा, त्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरची जी घेतली होती कट करून तीसुद्धा घालून घेतली. छान परतवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पाहू शकता इथे आपण जी भेंडी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे तर ती भेंडी याच्यामध्ये घालायची आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण मिक्स करायची आहे चमच्याने दाबून. अशा पद्धतीचा जर स्पॅच्युला असेल तुमच्याकडे तर पहा, अजिबात कुठे स्पॅच्युलालासुद्धा चिटकत नाही. आणि थोडंसं इथे बघा, जर तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई वगैरे पॅन असेल, फ्राईंग पॅन, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. इथे ॲल्युमिनियमचा वापरला आहे त्याच्यामुळे थोडंसं खाली चिकटलेली आहे, पण काहीच हरकत नाही. या पद्धतीने आपल्याला पहा 3 ते 4 मिनटं छान आपल्याला ही भेंडी मिक्स करून घ्यायची आहे. जितकी छान आपण मिक्स करून घेऊ तितका तिचा चिकट चिवटपणा कमी होणार आहे आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागणार आहे पुढे. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर गॅसची फ्लेम सर्व प्रोसेस करत असताना लोच ठेवायची आहे. पहा, इथे आता अर्धा ग्लास जे फुलपात्र दाखवलं ते अर्धंसुद्धा नव्हतं, त्याच्यासुद्धा अर्धं पाणी म्हणजे पाव फुलपात्र इथे मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. तर थंडच पाणी, नॉर्मल आपलं वरचं जे पाणी आहे तेच घातलेलं आहे. तर आता
पाणी घालून पहा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाण्यासोबत ही भेंडी छान मिक्स झाली पाहिजे. पाणी एकीकडे आणि भेंडी एकीकडे असं नाही व्हायला पाहिजे. तर इथे पाहू शकता छान या पद्धतीने पाण्यामध्ये भेंडी मिक्स करून घेतलेली आहे पूर्ण. आणि इथे आता कढईला जे लागलेलं होतं ते सुद्धा पहा पाणी टाकल्यामुळे आपण सर्व निघालेलं आहे. तर याच्यामध्ये आता पहा लो फ्लेमवरतीच आपल्याला ठेवायची आहे भेंडी आणि काही मसाले घालायचे. जास्तीचे कोणतेच मसाले घालायची गरज नाही. तर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे. आता आपल्याला हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पहा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. मिठामुळे सुद्धा पहा थोडंसं पाणी सुटलं की मग पदार्थ जर खाली चिकटलेला असेल तर तो सुद्धा तळापासून निघण्यास मदत होते. आता पहा आपल्याला याच्यामध्ये काही पिठं घालायचे आहेत. तर त्यासाठी सुरुवातीला पहा आपण इथे रवा घालतोय. 1 चमचावर रवा घालायचा आहे. आता इथे रवा तुम्ही जाड किंवा बारीक रवासुद्धा वापरू शकता, काहीच फरक पडत नाही. रवा घातला तरीसुद्धा तो कोणताही असू दे तो फुलून येणारच आहे. आता इथे बघा रवा घालून छान मिक्स करून घ्यायचं. रवा घालूनसुद्धा 1-2 मिनटं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून रवासुद्धा छान फुलेल या मिश्रणामध्ये. आता पहा त्याच्यासोबत आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. 1 चमचाभर कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. गॅसची फ्लेम अजूनही लोच आहे. तर कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर पाहू शकतात मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. दाबून दाबून चमचा थोडंसं मिक्स केलं की अगदी पाहू शकता छान मिक्स होतं आणि तळापासून बऱ्यापैकी पदार्थ सुटतो सुद्धा. आणि इथे आता पाहू शकता तुम्ही खूप सारा चिवटपणा याचा कमी झालेला आहे, अजूनही कमी होणार आहे. तर तो कसा ते सुद्धा पुढे सांगते. आणि अगदी ही रेसिपी पहा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा स्टार्टर म्हणून बनवू शकता किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकता. तर आता पहा इथे छान मिक्स करून घेतल्यानंतर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुमच्याकडे पहा तांदळाचं पीठ सर्वांकडे असतं, तर आवर्जून घाला. पदार्थाला चव खूप छान येते आणि जाणवतसुद्धा नाही हा पदार्थ आपण भेंडीपासून केलेला आहे. तर आता पहा तुम्हाला कॉर्नफ्लोअरवरती सुद्धा मी ऑप्शन सांगितलेलं आहे. शिवाय याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर आता पाणी घालण्याची अजिबातच गरज नाही. पहा इथे व्हिडिओ दिसतच आहे. पाणी न घालतासुद्धा जितकं मिश्रण आहे त्याच्यावरतीच पहा आपल्याला अर्धी वाटी मी तुम्हाला वाटी दाखवली, नंतरसुद्धा दाखवते. सर्व मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला बेसन याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. पहा इथे अजिबात गाठी गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. अगदी छान मस्त दाबून दाबून मिश्रण आपलं हे रेडी करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मिश्रण छान रेडी झालेलं आहे. 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून घेतलं. अजूनही गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. तुम्हाला वाटी दाखवली मी, तर ती वाटी बघा 1 वाटी मी बेसन घेतलं होतं ते संपूर्ण त्याच्यामध्ये घालून घेतलं. गॅसची फ्लेम नंतर बंद करून दिलेली आहे. वाफ काढायची सुद्धा गरज नाही. आता पुढे काय करायचं ते मी सांगते तुम्हाला. वाफ का काढायची गरज नाही आणि याच्यातली कोणती प्रोसेस तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी जर बनवायचं असेल, किचकट अजिबात नाही, खूप सोपी रेसिपी आहे. तर मुलांच्या टिफिनसाठी जर बनवायचं असेल किंवा पाहुण्यांसाठी जरी बनवत असाल तरीसुद्धा पहा कोणती याच्यातील टिप म्हणजे एक पद्धत आहे ती तुम्ही करून सुरुवातीला ठेवू शकता. ते सुद्धा पुढे मी सांगते तुम्हाला. त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला माहीत पडेल. तर आता पहा इथे मिश्रण मी इथे चॉपिंग बोर्डवरती काढून घेतलेलं होतं आणि मिश्रण सर्व थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर छान मळून घेतलेलं आहे. पाहू शकतात मिश्रण अगदी स्मूथ छान तयार झालं आहे. चिवटपणा तुम्हाला कुठेच याच्यामध्ये दिसत नाही. आणि आता पहा इथे आपण याचे बॉलसुद्धा बनवणार नाही. जर तुम्हाला आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही याचे बॉल वगैरे बनवू शकता किंवा अगदी थापून घेऊन स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा पहा बनवू शकता. तर इथे पहा
आपण या पद्धतीने थोडंसं वेगळ्या शेपमध्ये, म्हणजे कसं मुलांनासुद्धा नवीन नवीन पद्धतीने काहीतरी बनवून, आणि शेप मात्र महत्त्वाचं असतो मुलांसाठी. कोणत्याही वेगळ्या शेपमध्ये जर तुम्ही कधी एखादी डिश बनवली तर ते खूप आवडीने खातात. न आवडणारा पदार्थसुद्धा त्यांना आवडतो. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवायचा, म्हणजे कधी मुलांना समजणारसुद्धा नाही त्यांच्या पोटामध्ये तो पदार्थ गेला ते, आणि त्यांना माहीतसुद्धा पडणार नाही. तर आता पहा, इथे आपण गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि चाळण ठेवून तेल लावून घेतलं. त्याच्यावरती सर्व हे आपण बनवलेले ठेवून घेतलेले आहेत. आणि आता पाहू शकता, एक 10 ते 12 मिनटं छान वाफ काढून घेतली हाय फ्लेमवरती. आता पाहू शकता छान वाफलेले सुद्धा आहेत. आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. तर पहा, ही चाळण अशीच्या अशी तुम्ही थोड्या वेळासाठी वरती ठेवू शकता किंवा मग फ्रीजमध्ये ठेवू शकता. घाई गडबड असेल तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे थोडेसे अगदी कठीण करून घेऊ शकता. इथे पाहू शकता, दोन्ही मी असे दाबून पाहिले तरीसुद्धा शेप बिघडत नाही, म्हणजे अगदी छान, अगदी मस्त कठीण झालेले आहेत फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. तर आता बघा, इथे एक चमच्यावर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि या तेलावरती आता आपल्याला एक छोटीशी फोडणी करायची आहे. इथे हे असेच्या असेसुद्धा खाऊन घेऊ शकता तुम्ही, खूप भन्नाट लागतात चवीला, कारण आपण छान वाफवून घेतलेले आहेत. किंवा मग तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता, डीप फ्राय. इथे पहा, आपण शॅलो फ्राय करतो आहे, तर त्यासाठी एक छोटीशी तडका इथे करतो आहे. तर मोहरी घातली आहे पहा, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा घातले आहेत आणि अर्धा चमचा इथे तीळ वापरलेले आहेत पांढरे. आता याच्यामध्ये आपल्याला हे सर्व घालून घ्यायचं आहे पहा, आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी छान खरपूस होईपर्यंतसुद्धा तुम्ही थोडंसं फ्राय करू शकता, किंवा मग अगदी लो फ्लेमवरतीसुद्धा तुम्हाला फ्राय करायचं असेल तर अगदी कुरकुरीत होतात. आणि आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि रवा वापरला आहे, त्याच्यामुळे अगदी छान वरतून कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि अजिबात चिकट चिवट होत नाहीत. तर त्यासाठी पहा, वरतून थोडीशी मी त्याच्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकली आहे, त्याच्यासाठी कलर खूप छान येतो पहा. इथे पाहू शकतात, अगदी छान आपलं हे सर्व फ्राय करून घेतलेलं आहे. तर इथे थोडंसं दाबून शेकून घेतलं की छान अगदी पहा, वरची आवरण जे आहे ते छान कुरकुरीत होतं. अगदी जवळूनसुद्धा दाखवते. असा पदार्थ मुलांना जर बनवून दिला किंवा अगदी साईड डिश, स्टार्टर म्हणून बनवला तर पहा, सर्वांना आवडेल. पाहुण्यांसाठी जर बनवला तर पाहुणेसुद्धा तुम्हाला ही रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाहीत. तर आहे की नाही मस्त कमाल रेसिपी. तर पुढे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते, इथे मी जवळूनसुद्धा दाखवते. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की याच्यातील कुठली स्टेप तुम्ही सुरुवातीला करून ठेवू शकता, ते म्हणजे इथे आपण जे वाफवून घेतलं ते वाफवून घेऊन तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून घेऊ शकता. आणि ज्यावेळी तुम्हाला खायचं आहे, अगदी बनवायचं आहे किंवा कोणाला डिश द्यायची आहे खाण्यासाठी, तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने डीप फ्राय, शॅलो फ्राय करून तुम्ही देऊ शकता. तर इथे पाहू शकता, या पद्धतीने मुलांच्या अगदी आवडीचा पदार्थ होतो, अजिबात चिकट लागत नाही. नक्की तुम्हीसुद्धा एकदा बनवून पहा. आता इथे अगदी जवळून दाखवते, शेपसुद्धा सुंदर आपण दिलेला आहे. तर तुम्हाला जसा हवा तसा देऊ शकतात, पण थोडंसं एक काळजी घ्यायची, ते म्हणजे जास्त जाड बनवायचं नाही. तर इथे पहा, एक तोडून दाखवते मी तुम्हाला, वरतून अगदी कुरकुरीत झालेलं आहे. तर आता पाहू शकतात, आतूनसुद्धा कुठे तुम्हाला चिकट चिवटपणा जाणवतो का? अगदी छान इथे आपल्या हा पदार्थ बनून तयार झालेला आहे. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आतून बघा सॉफ्ट अगदी झाले, वरतून कुरकुरीत पापुंद्रा पहा त्याचा पडलेला आहे. रेसिपी आजची तुम्हाला माझी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. आपली ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलमध्ये कोणी नवीन असेल
तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि कोणताही माझा व्हिडिओ स्किप होणार नाही आणि सर्वात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.